बोलले खोटे आहेत, तेव्हा इथं मी बी होतो. शिवाजींनी मारलं बिरलं काही नाही. जय शिवराय, जय भीम. मी सुजित अनंत जाधव. 30 तारखेला जो गुन्हा दाखल झालेला आहे माझ्यावरती, ज्या महिलेने जो गुन्हा दाखल केलेला आहे तो संपूर्ण खोटा आहे. जो 30 तारखेला गुन्हा दाखल झालेला आहे खडकपाडा पोलीस ठाण्यात, एका महिलेने खोट्या सांगण्यावरून राजकीय दबावापोटी जो काही गुन्हा नोंदवला आहे तो निंदनीय आहे आणि माझ्या त्या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही आहे. उलट त्या महिलेमुळे माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे. त्याबद्दल मी आपल्या प्रसारमाध्यमातून सविस्तर बोलणारच आहे, परंतु त्या अगोदर मला पोलिसांनी सहकार्य करतील. तपासासमोर जे काही येईल त्याला मी सामोरे जायला तयार आहे आणि मला न्यायव्यवस्थेवरती संपूर्ण विश्वास आहे. माझ्यावरती जे काही खोटे आरोप दाखल झालेले आहेत राजकीय दबावातून, ते न्यायव्यवस्थेवरती मला विश्वास असल्यामुळे मला न्याय मिळेल आणि खडकपाडा पोलीस स्टेशन असेल किंवा अजून पोलीस प्रशासन असेल त्यांनी योग्य ती कारवाई करावी आणि मला योग्य तो न्याय द्यावा. त्या महिलेने जे काही गुन्हे दाखल केलेले आहेत माझ्यावर, आणि संकेत शिंदे माझा बालपणीचा मित्र आहे आणि तो पण त्यावेळी घटनास्थळी होता. त्यांचे मिस्टर स्वतः तिथे होते आणि ज्यावेळी घटनास्थळी आमच्या घरी जो काही प्रकार चालू होता, माझ्या बहिणीचे जे काही मिस्टर आहेत आणि त्या महिलेचा जे काही प्रकार चालू असताना मला आईचा नंतर फोन आला की असं असं झालेलं आहे सुजित, तर तू ये. तर मी आल्याच्या नंतर त्या महिलेचा नवरा स्वतः तिथे उपस्थित होता, बरेच महिला होत्या. व्यवस्थित आम्ही त्यांना समजवल्याच्या नंतर सांगितलं पुन्हा ह्या काही गोष्टी अशा करू नको. तरी पण त्या महिलेंनी ज्यावेळी तक्रार केली तेव्हा कोणत्याही एनसीमध्ये आमची नावं टाकलेली नाही आहे आणि आता काही दिवसांनी 30 तारखेला तिकडे जाऊन काही राजकीय दबावाने त्यांना हे करून माझ्यावरती गुन्हे दाखल करून घेतलेले आहेत. न्यायव्यवस्थेवरती मी संपूर्ण माझा विश्वास आहे आणि लवकरच मला न्याय मिळेल. बाकी मी नंतर बोलणारच आहे.